नमस्कार मित्रांनो. आजचा आपला भाग खूप विशेष आहे. आजचे आपले पाहुणे स्वप्नाताई दातार त्या व्हायोलिनिस्ट आहेत. त्या परिवार नावाची एक संस्था चालवतात जिथे ते 5 वर्षांपुढे व्हायोलिन शिकवतात. लहान मुलांना व्हायोलिन शिकवताना त्यांना आयुष्याबद्दल अनुभवलेलं एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी आज आपल्यासोबत शेअर केले. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये लहानपण, लग्न, पॅरेंटिंग, संस्कार, संस्कृती, स्पर्धा, अध्यात्म या सर्व गोष्टींबद्दल बोलतोय. आणि या सर्व गोष्टींना जोडणारी एक गोष्ट, अनुकरण. तुम्हाला खूप रिलेट होईल पॉडकास्ट. तुम्ही 5 मिनिटं सुरू करून पहा. पूर्ण ऐकताना एक गोष्ट ऐकल्यासारखंच वाटेल तुम्हाला. पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा. मी भेटतो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी. तोपर्यंत प्रस्तुत आहे आजचा आपला विशेष भाग. म्हणजे कुठेतरी प्रत्येक विद्यार्थी जेव्हा येतो तो एका प्रयोगासारखंच असतं ते, हो हो. एका मोठ्या प्रयोगासारखं. आणि ती काय म्हणतात ना, प्रयोगशाळाच रे. शाळा म्हणजे काय, बरं मला माझी शाळाच वाटते. कारण काय म्हणूयात ना आपण, ते असं ओल्या मातीसारखं असतं मूल. त्याचं मनात, डोक्यात असं वेगळं वेगळं काही नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तू आता मलाच विचारशील ना, तर मी जर तुझ्याकडे येणार होते तर माझ्या मनात वेगळा विचार आला असेल की का हे करतायत, म्हणजे का हे बोलवतायत. डोक्यात वेगळा विचार आला असेल की ठीक आहे ना, त्या निमित्ताने मी कुठेतरी काहीतरी मला काय वाटतं हे सांगू तरी शकेन. तर असं लहान मुलाला काहीच नसतं. मनात एक, डोक्यात एक. त्यामुळे ती मऊ माती असते. त्याच्यावर तू जे काढशील, मग तू जर त्याच्यावर गिरगीट काढलीस ना तर ते परमनंट, कारण ते वाळतं ना. माती कोरडी झाली की ते त्याच्यावर छप्पा तसाच राहतो. हेच जर आपण नक्षीकाम केलं तर ते वाळल्यावर नक्षीकामच राहतं. मग आपल्या शाळेमध्ये नक्षीकामच व्हायला पाहिजे, स्क्रॅच नको, ओरखाडा नाही उठला पाहिजे मातीवर. मग त्याच्यासाठी आपल्याला ही शाळा, कुठलीही शाळा ही प्रयोगशाळेसारखीच वापरावी लागते. बरोबर आहे. काय बरोबर जात आहे, काय बरोबर नाही जात. मला याच्यातून ना तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की म्हणजे मागच्या वेळेस आम्ही आलो होतो आणि अनुकरणाशी हो हो हो. म्हटली की कसे लहानपणापासून तिथे विद्यार्थी येतात. तर अनुकरणापासून मला वाटतं की इथून छान होऊ शकतं की अनुकरणाबद्दल आपण बोलू की एखादा विद्यार्थी जेव्हा येतो आणि त्याला डायरेक्ट म्हणणं की हे तू असं कर, त्याच्यापेक्षा अनुकरण कसं चांगलं आहे, हे मला तुमच्याकडून ऐकायला खूप छान वाटेल. आता मी सांगू का? एक थांबवतोय मी. अनुकरणाचा एकदा अर्थ सांगा आणि मग सुरू करा. आता अनुकरण करणं हे आपण नेहमी चांगल्या अर्थाने घेतो. अनुकरण हे म्हणजे मी आता तुझ्याशी बोलताना नेहमी त्याच अँगलनी बोलणार की कुणाला तरी फॉलो करणं, मराठीत सांगायचं झालं की कुणाचं तरी बघून ते आपणही करून बघणं म्हणजे अनुकरण. पण आता कुणाचं तरी बघून करणं याच्यात वाईट पण गोष्टी येतात बरं का. त्यांनी काहीतरी वेड्यासारखं बोललं, पण ती भाषा जरा आपल्या घरी न बोलणारी होती, मग ते मुलाला वाटतं आपण पण बोलून बघावं. हे पण अनुकरणच आहे. पण आज आत्ता तुझ्या आणि माझ्या बोलण्यात सहसा आपण अनुकरण हे चांगल्याच गोष्टीचं बोलू. आता ह्याची सुरुवात कुठे झाली असेल तर म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीला जर मी पाहिलंय तर ती लोक ना ध्येय, तत्व, आदर्शवाद, आणि माझी पिढी सोय, स्वार्थ आणि चंगळवाद. ते लक्षात. ध्येय, तत्व, आदर्शवादाच्या पिढीबरोबर आम्ही जगलेली माणसं, पण आम्ही तुमच्या पिढीपर्यंत येताना सोय, स्वार्थ आणि चंगळवादालाही आम्हाला फेस करावं लागतंय. पण आमचं बालपण हे ध्येय, तत्व, आदर्शवादात गेलं. आत्ताच आपण कसं म्हणलं की माती ओली असते, तेव्हा त्याच्यावर जे नक्षीकाम झालंय ते आमचं ध्येय, तत्व, आदर्शवादाचं आहे.
बरोबर. त्यामुळे ते आमचं पुसलं जाणार नाही. पण आम्हाला त्या आदर्शवादात जे सांगितलंय की कुणालाही न डावलता, म्हणजे कुणालाही अपोज न करता तुम्हाला चांगल्यातलं चांगलं काय करता येईल, दॅट इज व्हॉट युअर लाईफ. हम्म. ते तुमचं जगणं. मग आता हे करत असताना फक्त आमच्या आईवडिलांचीच पिढी होती का? तर तसं नाही. आई वडील आणि आम्ही भावंड, आता इथे तुला अनुकरणाचा हे मी देऊ शकते. त्याचा अर्थ व्यवस्थित. हा. की आता माझ्या आजीला, म्हणजे माझ्या वडिलांच्या आईला सगळे अक्का म्हणली ना, संपला विषय. हम्म. त्याच्या पुढे आमचे मोठे काका चंदू काका म्हणले ना, संपला विषय. त्याच्यानंतर माझे बाबा, की जया म्हणला का, बरं ठीक आहे मग करून टाकूया. त्यानंतर आली आमची मोठी काकू. तर लक्षात घे, याचा अर्थ काय होतं, कुणीतरी म्हटलं ना मग त्याच्यासारखं तो म्हणेल ते करायचं. म्हणजे ह्याच्यात ते चांगलं सांगत होते का वाईट सांगत होते का हा मुद्दाच येत नव्हता. हेच आमचा आदर्श, की समोर आहे ना, तो म्हणतोय ना, लेट्स डू. या जातात ना आम्ही दळलेली माणसं, म्हणजे आम्ही मुलं, आम्ही भावंड. त्यामुळे जर एखाद्याला, मोठ्या भावाला माझ्या मोठ्या काकांचा प्रचंड धाक वाटायचा, ते आले की तो वरच्या माडीवर निघून जात असे. आम्ही तेच अनुकरण करायचो. का तर आम्हाला हे माहिती होतं की ज्यार्थी आपला दादा घाबरतो त्यार्थी ती गोष्ट घाबरण्यासारखीच आहे. आम्ही कधीही तोंड वर करून असं म्हणायचं. त्यामुळे आपोआप ना त्यांच्या प्रती असलेला धाक आम्हाला शिक्षणाला उपयोगी पडला. कारण आम्ही जर अभ्यास केला नाही तर आमची आई किंवा मोठी काकू अगदी निवांत म्हणायची, ठीक आहे चंदू भाऊजी आले की बघतील. ताबडतोब आम्ही इकडचे तिकडे होऊन अभ्यासाला लागायचो, कारण आम्हाला जे सांगितलं जायचं, ज्या व्यक्तीचं नाव, त्याच्याविषयी धाक होता. पण आम्ही हे अनुकरण कसं केलं, तर आमचा मोठा भाऊ घाबरायचा, हो, म्हणून आम्ही घाबरायला लागलो. बरोबर आहे. ही जशी गोष्ट आहे, आमची आजी बस्कर मारून देवळात जायची. तुझ्या माझ्या कुणाच्याही आयुष्यात आजी आणि आजोबा हे आपल्या आयुष्यातले पहिले मित्र आणि मैत्रीण असतात, हे लक्षातच ठेव. हो हो, बरोबर. आपल्या मनाला येईल तसं वागणारा आपल्या घरात दुसरा कोणीच माणूस नसतो, फक्त आजी आजोबा असतात. की आपण कितीही रडलो, कुठलीही गोष्ट हट्टाने मागितली तरी क्वचित आपले आईवडील आपल्याला नाही देणार आत्ता, पण ते कुठेतरी इकडे इकडे गेले की आपले आजी आजोबा आपल्याला मुठीत ते सांगू नको कोणाला असं म्हणतात. त्यामुळे दे आर द बेस्ट फ्रेंड. त्यामुळे आजी जे करायची त्याचं अनुकरण आम्ही करायचो. आम्हाला हे कळायचं नाही की ती देवळात जाते म्हणजे तिथे जाऊन काय करते, पण आपल्याला तिच्याबरोबर जायला मिळतंय ना. आता तू मला सांग, धाक असणं ही चांगली गोष्ट आहे. आजीबरोबर बखोटीला काखोटीला बसकट मारून देवळात जाणं ही चांगली गोष्ट आहे. आजीला फुलपुडा आणून दिला, मोठी बहीण गेली की तिच्यावर उगाचच आपण जायचं, काही काम नाही काही नाही, फुलपुडा धरायला काही वजनदार माणूस लागत नाही, पण आम्ही जायचो. का तर आपल्याला तिच्यावर बाहेर जायला मिळते म्हणून. पण ती काय काम करायला जायची, तर फुलपुडा आणायला जायची. म्हणजे आपण कुणासाठी तरी पटकन तत्पर असावं कामाला. मग हे सगळं अनुकरण करताना आम्ही मोठे झालो. यात मी कुठेही तुला माझ्या आईवडिलांनी काय केलं हे सांगूच शकले नाही, कारण आम्ही आमच्या आईवडिलांपर्यंत जेव्हा काहीतरी एकदम भयंकर होईल ना, क्रिटिकल, तेव्हाच आम्ही आईवडिलांपर्यंत जात असू. एरवी आमचे सगळे प्रॉब्लेम आमच्या स्तरावर सॉल्व्ह होत असत. हो, वर जायची वेळच आली नाही आम्हाला कधी हाय कमिटीला. त्यामुळे ह्या गोष्टीचा जेव्हा मी क्लास घ्यायला लागले तेव्हा मला असं वाटायला लागलं की मी हाय कमिटी आहे समज. ते लहान मूल दरवेळेला, यार ती बाई म्हणजे मी त्यांच्या घरात कोणीतरी असणार तशीच आजी असेल अथवा मावशी असेल, की त्याही नेहमी अगं असं कशाला करतेस, अरे असं करू नकोस, ची बॅड मॅनर्स, बॅड बॉय, बॅड, असं सगळं इंग्लिश मराठी. मग तेच ऐकून हे माझ्याकडे क्लासला येणार. त्यापेक्षा माझ्याकडे जी 8वी 7वी ह्यातली मुलं आहेत की जी दंगा पण करतात, जिन्यात उभे राहून पळापळी पण करतात, ते मुलांना दिसतात. आता मी पळापळी करू शकत नाही, बरोबर, पण त्यांना ते आवडतं.
म्हणजे हे पळापळी करू शकतात, पण हे व्हायोलिन पण वाजवतात. हम्म. हे एकमेकाशी जोरजोरात बोलतात पण हे हाताने पढन पण करतात. हे ताईकडे जाऊन काहीतरी लाडू, चिरमुरे, भडंग असं काहीतरी खातात, पण हे देवाचं पण म्हणतात. मग जे ताई दादा करतात तेच आपण करायचं. बरोबर आहे. आपल्या वयाच्या आसपास असणाऱ्या व्यक्तीला आपण पाहतो, खूप दूरच्या व्यक्तीला शक्यतो नाही पाहत. म्हणून अनुकरणात्मक अध्ययनाला मला जोर द्यावासा वाटला, हम्म. की आपण हे बघ, हे आयुर्वेदिक औषधासारखं आहे. वेळ लागतो. वेळ लागतो पण हार्म पण नाही. हा, बरोबर आहे. यातून नुकसान काही होत नाही. झाला तर फायदाच होणार, नुकसान काही होणार नाही. अनुकरण नाही करता आलं तर त्याला मला बसवून शिकवावं लागेल, पण तो शिकेल. तो शिकलाच नाही हो, नुसतंच आपलं जात राहिला, असं कधीच होत नाही. जे कानावर पडतं, जे डोळ्याला दिसतं आणि जे डोक्यात शिरतं, जे मनात भरतं, ते सगळं मुलाला येतं. बरोबर. आणि वातावरण चांगलं असल्यावर शक्यतो खूप जास्ती जणांना वातावरणच चांगलं असावं असायची इच्छा असते. तुला मी गेल्या वेळेला मला वाटतं ते जपाच्या माळेचं उदाहरण सांगितलं, हो. की 10 मुलांमध्ये 2च जपाच्या माळा. आता जपाची माळ हे आपलं तुला माहिती आहे म्हणून मी सांगते, त्या मुलांना जपाची माळही काही वेळेला कळत नाही, कारण खूप जास्त व्यस्ततेमुळे आता जपाची माळ देवघरात असेलच याची खात्री नाही. हम्म. दुसरी गोष्ट तुला सांगू का, की आम्ही नवीन पिढी फ्लॅट सिस्टीममध्ये राहते, तर फ्लॅटमध्ये देव काही वेळेला वर असतो, फ्रँकली स्पीकिंग, फ्रीजवर, मायक्रोवेव्हवर. बरोबर. ते तान्हं जवळ रांगत असतं किंवा ते 1-1.5 फुटाचं होत नाही तोवर त्याला देव ही कन्सेप्ट घरात दिसतच नाही, हो, कारण ते तान्हं असतं. बरोबर आहे. हां, घरात आजी आजोबाच असतील तर ते त्याला उचलून घेणार, म्हणणार बघ बाप्पा बघ, जय कर जय कर. पण याही गोष्टी आता मी क्लास घेते म्हणून मला कळतात की काही वेळेला ह्या गोष्टी आता दुर्दैवाने कमी आहेत. हम्म. कारण पुण्याच्या बाहेरून आलेल्या लोकांना आपल्या आईवडिलांनी त्यांनी त्यांची 40-50 वर्ष त्यांच्या गावात शहरात घालवलेली असताना ते परत पुण्याला येऊन नव्याने आपल्या मुलाबरोबर सेट होणं हे काही वेळेला शक्य नसतं. हो. आणि मग अशा ठिकाणी ते नवरा बायको दोघंच, जे तरुण दाम्पत्य आहे आणि त्यांचं ते बाळ, 2.5व्या वर्षी आता आपण शाळेत जातो, 2.25व्या वर्षी आपण इंटरव्ह्यूला जातो, आणि 2.5व्या वर्षी म्हणजे बालमानसशास्त्राप्रमाणे खरं तर मी मुलांवरच काम करते म्हणून मी हे सांगते की त्याला हे माहितीच नसतं अजून की मला शी होते म्हणजे नेमकं काय होतं, मला सू होते म्हणजे नेमकं काय होतं. आणि त्याच्या वेळा असतात किंवा काहीतरी पोटात गेल्यानंतर मला हे होतं किंवा मला नेमकी पेंग येणं, माझे डोळे जड होऊन मी झोपणं म्हणजे काय असतं हे त्या बालवयात माहीत नसतं. त्या वेळात तुम्ही त्यांना त्या प्रक्रियेंना बंधन घालता. रिसेस टाईम इन द सेन्स वॉशरूम, रिसेस टाईम इन द सेन्स टू ईट. त्यांना माहीत नाही आहे रे हे काय. बरोबर, बरोबर. म्हणजे मला क्वचित त्याचं खूप वाईट वाटतं. हो, मी थांबवलं मधीच, पण खरंच याचा विचार हा शक्यतो कोणाला येत नाही की ह्या वयात आपल्याला लहानपणी हेच समजायला वेळ लागला होता, ह्या गोष्टी होत आहेत. म्हणजे मग मला असं वाटतं की मूल होणं हा आपल्या इन्कम सोर्सवरती अवलंबून राहिलेला भाग आहे का? कारण मग तो जातो पाळणाघरात, 2.5व्या वर्षी त्याला जाते शाळेत घेऊन आई. मग आईला परत आणायला जायला त्याला वेळ नसतो, म्हणून ती पाळणाघरातली ताई मावशी ज्या कोण असतात त्या जातात, और त्याला एका बसमध्ये बसवलं जातं जिथे त्याला नॅचरली झोप लागते. अरे तुम्ही आम्ही भले भले माणूस जरा वारं आलं की पेंगतो, आणि मग ते तिथे जातं आणि ते बाळ झोपतं. पण त्याला 12:30च्या वेळेला तो लंच बॉक्स खावाच लागतो, त्यामुळे त्याला उठवलं जातं. म्हणजे हे सुदृढतेचं लक्षण आहे का, पहिली गोष्ट. आणि मग त्याच्यासाठी आम्हाला डायपर किंवा अशा बऱ्याच गोष्टींचा अवलंब करावा लागतो, जे 6व्या वर्षापर्यंत आपसूक कळणारी गोष्ट असते आणि मगच शाळेत जाण्याची गोष्ट असते. श्री गणेशा ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण 5 वर्ष आधी आणलंय. आपण मुलांना शिक्षण हे 5 वर्ष आधी देतोय, तर ते अनुकरण कुणाचं करणार? आजी आजोबांचं करणार
देवाचं करणार, पाळणाघरातल्या मावशींचं करणार, शाळेतल्या टीचरचं करणार, कुणाचं अनुकरण म्हणजे नेमकं काय करायचं, हा प्रश्न जर पडत असेल, बरं आईचं अनुकरण करायचं का बाबाचं करायचं, आजच्या पिढीमध्ये हा बेसिक प्रॉब्लेम आहे. हे मी प्रूफ देऊन सांगू शकते. द्या. नाही असं नाही, पण म्हणजे सांगते तुला की आई पण मोबाईल घेऊन बसली, बाबा लॅपटॉपवर काम करतोय, आई म्हणते अरे मी पण कामच करते, तुझ्याच शाळेचं ते सगळं आलेलं आहे काय काय. आजकाल तेही मोबाईलवरच येतं ना. मग त्याचा प्रिंट काढायचा, मग ते सॉल्व्ह करायला द्यायचं, मग ते तुम्ही परत स्कॅन करून ढकलायचं शाळेला. आता कोणाला चूक म्हणायचं, कारण बाबा मोठ्या कंपनीत असल्यामुळे कुठल्या तरी, तो असतो US बेस्ड कंपनीत, त्यामुळे तो 8ला सुरू होतं. ते बाळ जेव्हा 7 वाजता घरी येतं तेव्हा बाबाची ऑलमोस्ट वेळ झालेली असते की आता तो त्या डब्यापुढे बसेल. आई पाळणाघरातनं हे मूल आलेलं असल्यामुळे त्याच्या दप्तरातनं सगळं बघून आता त्यातलं उद्याला काय सबमिट करायचं आहे ह्याच्यासाठी ते मोबाईल काढलेला असतो. आता मगाशी तुला म्हणलं तसं की स्वयंपाकाला मग मावशी असतात. मग मावशी स्वयंपाक करतात त्यावेळेला मूल, आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा मूल ओट्यावर बसायचा हट्ट करतं, कारण त्याला आई हवी असते. ओट्यावर बसायचा म्हणून हट्ट नसतो, आई पाहिजे. मग आई काय म्हणते, बरं बसायचे, बघ मी काय करते, देऊ का तुला मग कणी. ही सगळी छोटी छोटी फिलिंग्ज आहेत ना, भावना ज्याला आपण म्हणतो की हाय भाजतं हां, मग आईला भाजलं हां, या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागल्या. अनुकरण कशाचं करायचं याच्यामध्ये याही सगळ्या गोष्टी येत होत्या. बरोबर आहे. आम्ही लहानपणी खेळमपेट खेळायचो. आता क्वचितच मुलांना आधी वेळच नसतो आता खेळमपेट खेळायला. दाणा अर्धा करायचा, त्यात गुळाचा एक छोटा तुकडा घालायचा आणि मोठ्या लोकांना बेसनाचे लाडू केलेत म्हणून द्यायचा. मोठी लोक कुठल्याही ह्या आंगिक हालचाली मुलाला आता चेहऱ्यावरचे हावभाव कळत नाहीत. भुवई उंच होणं, आश्चर्य वाटणं, हे असं करणं. मुलगाच एवढा मॅच्युअर आहे आता की तो म्हणतो आपले काय बालिश ॲक्शन्स करत आहेत. हे होतंय आज मी रोज 4 नवीन पालकांना भेटते, म्हणून मी हे अनुभवांती सांगते. त्याच्यात जितका खेद आहे तितका काळ किती पुढे चाललाय ह्याची समज येते. काळाला नावं ठेवतच नाही, पर्यायच नाही आहे. आमच्याही वेळेला मागची लोक आम्हालाही म्हणतच असणार 100%. जशी 9 वारी घेऊन 5 वारी आली, 5 वारी जाऊन ड्रेस आला, ड्रेस जाऊन जीन्स आली, जीन्स जाऊन स्कर्ट आला, स्कर्ट जाऊन काही माहिती नाही, तसंच सगळं होणार आहे. पण ह्यामुळे बाल्यावस्था, तारुण्यावस्था, मध्यावस्था आणि वृद्धावस्था या गोष्टींमधलं नेमकं जे पाहिजे तेच जायला लागले, म्हणजे बाल्यावस्था. ह्याच्यासाठी अनुकरण असलं पाहिजे, कारण त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठं माणूस त्याला घरात दिसत नाही. आई बाबा म्हणजे 20 वर्षांनी मोठे, आजी आजोबा 40 वर्षांनी. त्यामुळे बाल्यावस्थेला अजून एक 4 वर्ष, 3 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष हा वयोगट लागतोच. तो मिळणं दुर्मिळ आहे. तो मला लाभला म्हणून मी अनुकरणात्मक अध्ययन ह्याच्या मागे लागू शकले. बरोबर. याने मूल सुदृढ होईल मानसिकरित्या, याची खात्री आहे. आणि अनुकरणाबद्दल तुम्ही वाचन सुद्धा करत असाल की तुम्हाला तुमचा, जसं तुमची जडणघडण झाली, मी यूट्यूबवर पाहिलं की आमच्या वेळेस असं होतं, किंवा ज्या पण गोष्टी तुम्ही सांगतात, मला ह्या चर्चेत अनुकरणाबद्दल जसं तुम्ही सांगितलं ना, मला असं दिसतंय की ते बालपणात तुम्हाला खूप दिसलं की ह्या गोष्टीमुळे आपल्या या चांगल्या गोष्टी आहेत, आपण आपल्या वरच्यांना ह्या चांगल्या गोष्टी करताना पाहिल्यात, त्यामुळे आपल्यात ह्या आल्या, आणि हे कुठेतरी तुम्हाला रिलेशन कळालं आणि हे तुम्ही करायला लागलात. मग ह्याच्यामध्ये अजून तुम्ही पुढे कसं जाताय? स्टेप बाय स्टेप जायला ना
आता तुला एक उदाहरण देते. समज 4.5 वर्षाचं मूल सध्या माझ्याकडे येतं. पहिले एक महिनाभर त्याला कॅम्पसमध्ये त्याला जिथेही वाटेल तिथे त्यांनी जावं. तो वयोगटच मी स्वच्छंद या नावाचा केलेला आहे. 4.5 ते 5.5 हा वयोगट म्हणजे स्वच्छंद. कारण त्यांना कुठलंच लिमिट नसतं. त्यांच्या विचारालाही नसतं, त्यांच्या बघण्यालाही नसतं, त्यांच्या हातवाऱ्यांनाही नसतं. बरोबर. ते कुठेही बचकन बसू शकतात, ते पाय पसरून बसू शकतात. त्यांना हे कळत नाही आपला फ्रॉक वर गेलाय किंवा आपली ओढणी खाली आहे, काही कळत नाही. स्वच्छंद. त्यामुळे त्या वेळात ते सगळं हे ऑब्झर्व मात्र करत असतात की दादा आता या खोलीतून त्या खोलीत चाललेत सगळे, ताई चालली आहे. त्यांना नावं लक्षात असतात. सिद्धीताई, वेदाताई, श्रेयस दादा, आशिष दादा, नावं लक्षात असतात. त्याच्यावर कोणीतरी आहे बरं का, ती मी असते. पण मी इज ऑलवेज आय प्रिफर मी ॲज अ सॉफ्ट कॉर्नर. कारण 4.5 वर्षाच्या मुलाला 1 तासाने कंटाळा येतो. ते बेर 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 करतं, काय करू काय कळत नाही त्याला. त्यावेळेला आपण तिथे पाहिजे की तू बोर झालास का, चल. त्याला वाटतं भारी काहीतरी. त्यामुळे मी ऑलवेज इन सॉफ्ट कॉर्नर साईड. मग आपल्या स्वयंपाकघरात न्यायचं, 2 बदाम ठेवायचे हातावर. तो विसरून जातो की तो बोर होत असतो, कारण अचानक नवीन काहीतरी मिळतं. हे स्वच्छंद. तो ते लक्षात ठेवण्याची कपॅसिटीतला नसतो त्यावेळेला की अरे मगाशी तर मी रागवलो होतो किंवा रुसलो होतो, आता बदाम दिले म्हणून काय फरक पडतो, असं नाही. तो ताबडतोब विसरतो. ती मुवमेंट आपल्याकडे करण्याचं आपल्याकडे कपॅसिटी पाहिजे. आपला क्लास याचा अर्थ आता 5 ते 8 तुम्ही काही करू शकत नाही, दुसरं असं होऊ नाही शकत. ही गोष्ट झाली की तो 7 वाजता जे देवाचं म्हणायला येतो त्यावेळेला तो कुठल्या तरी ताईला किंवा दादाचा आधार घेऊन आत येतो, कारण हे सगळं जग त्याला नवीन असतं. आणि आता तुम्ही जे म्हणत असता, सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमचे तुझ्या पाया, ठेव आई वडिलांस तू खुशाल, तरीच मागू ते आम्हाला मिळेल. हे तो ऐकत असतो, पण त्यांनी हे पहिल्यांदाच ऐकलेलं असतं. त्यामुळे त्याला कोणाचा तरी सपोर्ट लागतो. जे घरात होत नाही त्याच्यासाठी बाहेरच्या जगात आधार लागतोच. बरोबर. मोबाईल व्यसन असलं तरी आपण आधारानेच करतो, चांगलं असलं तर आधारानेच करतो. त्याच्यासाठी ताई दादा पाहिजे. ही ताई करते, हा दादा करतो, मग मी त्याच्या शेजारी जाऊन बसतो और बसते. मग ते त्यांच्याकडे बघतात, ते कशी पुस्तकं हँडल करतात ते बघतात. कोणीतरी पाठ मांडतं, कोणीतरी सतरंजा घालतं. हे सगळं स्वच्छंदात येतं. पूर्ण वर्षभर आपण त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा करू शकत नाही. फक्त कान चालू, डोळे चालू. त्यांच्या मनात काय जात आहे आपण लक्ष द्यायचं नाही. सेकंड इयर इज आनंद. ह्या आनंदात आपल्याला त्यांच्या येण्या जाण्याचा आनंद सुरू होतो. कारण आपल्याला त्यांची वर्षभर प्रॅक्टिस झालेली असते की ती कुठल्या वेळेला रडतं. साधारण कोण त्याला ह्या ताईदादातलं फार आवडत नाही. कोणाशी ते बिनधास्त त्याच्या एकदम असं पळत पळत येतात, एकदम खांद्यावर जाऊन बसतात. हे सगळं आपल्याला माहिती असतं. त्याचा आपल्याला आनंद होत असतो. आपल्याला ते मूल कळतंय ह्याचा आनंद व्हायला पाहिजे की मला हा येतो बरं का. जसं गणित येतंच आनंद आहे, जसा इतिहास मला येतो ह्याचा आनंद आहे, तसं शिक्षकाला हे मूल मला येतं बरं का याचा आनंद असला पाहिजे. समजतं म्हणजे ते काय करतं, कधी कसं वागेल, कशाने छान वाटतं. मराठी येतं मला, तसं हे मूल मला येतं, ह्याच्यात तो आनंद आहे. म्हणून ते आनंद वर्ष माझं आहे किंवा माझ्या या छोट्या मुलांचं आहे, ताईदादांचं आहे. 3रं वर्ष म्हणजे पहिला झाला स्वच्छंद, दुसरा झाला आनंद, 3रा आहे सुगंध, फ्रेग्रन्स. कारण ह्या 2ऱ्या वर्षी ना ते आपणहून पाठ मांडतात, ते आपणहून व्हायोलिन घेतात. त्यांना जर आपण विचारलं 3 तालची टाळी दे की ते लगेच सुरू करतात. 3 3 तर काय कुठेही कसंही असतं, पण त्यांना त्या मुवमेंट्स कळायला लागतात. व्हायोलिन म्हणलं की कसा होल्ड करायचा हे त्यांना कळतं की राईट हँड असा आहे, हा हात अजून पडत नाही हात, पण पोझिशन्स कळतात. मोबाईलची कशी कळते पोझिशन, बरोबर. मग ही थोडी अवघड असते, पण ही कळते. कारण ती 2 वर्ष सलग पाहिलेली असते.
पूर्ण 1 वर्षात आत्ता माझं 5.5वं मूल आहे. 5 मुलं आहेत माझ्याकडे जी सारेगामा पधनिसा 20 टाइम्स अँड सा सा रे रे गा गा मामा 20 टाइम्स वाजवतात ॲट द एज ऑफ 5.5. आणि त्यांना त्यावेळेला आपण मोठेपणा द्यायचं. क्षिती, आपण काल 15 वेळा वाजवलं होतं हां, पण आज आपल्याला 20 वेळा वाजवलंच पाहिजे, ती पण सिरियस चेहरा करून. येस, कारण घरात आईबाबाच असल्यामुळे ना, सिद्धी गेल्या वेळेला 15 वेळा वाजवलं तर ह्याला हे 20 वेळा वाजवर का, याची त्यांना प्रॅक्टिस नाही आता. ह्या अभिनयाची त्यांना प्रॅक्टिस नाही. बापरे, म्हणजे असं असं केलं तर नाही पोहोचत ते तेवढं. त्यांना काय वाटतं की काय याच्यात सिरियसनेस नाही. सिद्धी, काल 15 वेळा झालं होतं, आज 20 वेळा झालंच पाहिजे. 5.5 वर्षाचं. सिरियसली येस. याचा आपण थोडासा फायदा घ्यायचा. खरं तर मला हे आवडत नाही. मला असं वाटतं असं मस्त असं असं करा, हे नाही वाजव यार, तू 20 टाइम्स तू वाजव. नाही कळत त्यांना ते. त्यांना असं वाटतं कधी लहान आहे ही बाई. होऊ शकतं. पण ही गोष्ट सगळी आनंदापर्यंत येते, कारण त्यात त्यांनाही आनंद वाटतो आणि ते करतायत याचा. माझ्या या ताई दादा कॅटेगरीतली जो माझे कलिग्ज आहेत जे व्हायलिन शिकवतात, आपण त्यांना शिक्षक नाही म्हणू शकत, ते ताई दादाच आहेत, कारण त्यांचं त्यातून शिक्षण होतं. समज सा सा रे रे गा गा मा मा पा पा एवढं शिकवलं. सेकंड टाइम त्यांना म्हटलं की आता हे ओळखून दाखवा. सा सा रे रे गा गा मा मा पा. हे नाही हे नाही हे नाही असं करतात. काय हे नाही? पण तर त्यांना हे सांगता येतं की हा ग आहे ना, हा नाही आहे. कान सा रे ग सा रे ग, हे ते कळतं त्यांना, ते हुशार असतात. हा आनंद आम्हाला मिळतो. बरोबर आहे. आणि म्हणून मला तशी पण बोलायची खूप सवय आहे, पण गाऊनच शिकवायचं. आम्ही व्हायलिन हातात घेऊन शिकवतच नाही. मग ते काय होतं, ते अनुकरण चुकीचं. बोटाला बोट पडतं, बोटाला बोट पडतं, बोटाला मी जसं बोट ठेवीन तसं ते ठेवतात. मग कानाचं काम बंद होतं. अनुकरणामध्ये कानाच्या कामाला महत्त्व द्यायचं. ह्या पोझिशन्स या ऐकूनच आल्या पाहिजेत, बघून नाही. म्हणून आम्ही गाणी म्हणजे 1 2 3 1 सा रे गा मा पा दा मा पा गा मा रे गा सा रे नि सा नि द. आता या निसाला टाळी पाहिजे हां. मग ते कुठेही असले तरी ते आधी निसाच म्हणतात. अरे निसाच्याच वेळेला यायला पाहिजे. पण आज त्यांच्या ह्या सगळ्या नोटेशन्स पाठ आहे. तू कधीही ये आणि तू त्यांना म्हण गोरी गोरी पानचं नोटेशन म्हणून दाखव, ताबडतोब म्हणतात ते, कारण ऐकून तयार आहे. हा आमचा 3ऱ्या वर्षाचा आहे. 4थं वर्ष छंद, कुठल्या तरी गोष्टीचा छंद लागणे, की नाही हे केल्याशिवाय काही होऊच शकत नाही आयुष्यात, असा तो छंद पाहिजे. तो 4 वर्षांनीच लागतो. वाईट गोष्टीचा लगेच लागतो. चांगली गोष्ट डायजेस्ट होणं, अगदी चांगल्या गोष्टीपर्यंत पोहोचणं, त्यानंतर ते आवडायला लागणं आणि त्यानंतर हेच माझं लाईफ आहे हे वाटायला लागणं, लॉंग जर्नी. त्यामुळे 4थं वर्ष माझं छंद आहे. सुरुवात स्वच्छंद, आनंद, सुगंध, मग छंद, मग आनंद, गंध. आनंद. त्यांना ते वाजवायला यायला लागतं, त्यांना ते समजायला लागतं. तर विष्णू सहस्त्रम, आता ऑब्झर्वेशन मधली गोष्ट कशी आहे, पिवळं पुस्तक एक मोठं आहे, एका पुस्तकावर राम लक्ष्मण सीता आहे, एकावरती हनुमंत आहे, एकावरती गणपती बाप्पाचं चित्र आहे. त्यांना यातलं काहीही माहीत नसतं. त्यांच्या पुढे प्रत्येकापुढे ही बुक्स दिली जातात, कारण त्यांना तेच आवडतं. आपल्यालाही तेच अपेक्षित आहे की त्यांनी इथे बसावं, ते डिस्ट्रॅक्ट न होता त्यांनी बसावं. मग कुठेतरी त्यांचं मन रमलं पाहिजे ना, मग ते पुस्तकात रमतं त्यांचं मन, पण त्यांच्या कानाने ते ऐकतच असतात ना, कडेने चालू असतं का पडत असतं, ते त्यांच्या कानी पडत असतं. त्याचं श्रवण करणं ह्याला खूप वेळ लागतो, त्यांनी श्रवण करायला वेळ लागेल. त्यामुळे पिवळं पुस्तक आलं की त्यांना समजतं आता शेवट आलाय. त्यांच्या जेव्हा दर 3 महिन्याच्या परीक्षा होतात, तेव्हा जर आपण त्यांना विचारलं की सगळ्यात शेवट आपण काय म्हणतो, ती म्हणली ते येल्लो पुस्तक आहे ना ते म्हणतो. तिला विष्णू सहस्त्रनाम हे नाव नाही सांगता आलं,
इट कॉमन, म्हणजे ऑब्वियस पण आहे की तिला नाही सांगता आलं. पण तिने पुस्तक बरोबर सांगितलं की ते येल्लो पिवळं पुस्तक आहे ना, ते शेवट आपला. म्हणजे त्यांना आता समज जर तू आलास ना पुढच्या तासाला आणि तू कन्फ्यूज झालास, तर त्या 2-3 मुली म्हणलं ना की थोड्या भोचक असतातच. त्या एवढ्याशा आहेत, आधी 3.5, 4, 4.5 वर्षाच्या आहेत. त्या झर तुझ्यापाशी येणार, तुझ्या हातातलं पुस्तक काढून घेणार, तुला दुसरं पुस्तक देणार. कारण त्यांना माहिती आहे आत्ता कुठलं पुस्तक चालू आहे. तर त्यांना वाटतं हे मला माहिती आहे आणि ह्याला माहीत नाही. त्या लगेच तुला ते देणार. हेच अपेक्षित आहे की मदत कर ना, तुला माहिती आहे ना, मग तू कर ना समोरच्याला मदत. मला माहिती आहे पण मी हाताची घडी घालून बसेन. हे ह्या जनरेशनचं जे आहे ते आपल्याला नकोच आहे. मी कशाला सांगू, वाय शुड आय डोंट केअर, आय डोंट नो अबाउट दिस. खांदे कशासाठी आहेत हे हल्ली मला त्याचा प्रश्नच पडायला लागलाय. कुठलंही मूल असं करतं रे की आय डोंट नो, और व्हॉट एव्हर इट इज. ते लहान पोरं करतात आता. हां, असं करतात, सहज करतात, अगदी सहज. की अगं क्षिती आत्ता तुझ्याबरोबर ओहेरी होती ना, कुठे गेले, संपलं. म्हणजे इतका आहे, सगळं जगच असं आहे, त्याच्यात त्यांचं काहीच हे नाही. पण आता इथे त्यांना माहिती असल्यामुळे ते नॉलेज तुम्हाला देऊ बघतात. ही गोष्ट छंदाच्या आधी येते. छंदात मात्र ते तुमच्याकडे फार बघत नाहीत, कारण त्यांना ते म्हणण्याचा छंद लागतो की माझा आवाज नीट पोचलाच पाहिजे सगळ्यांपर्यंत, मला येतंय ह्याची गोडी लागायला लागते. बरोबर. मग तो आनंदगंध 5वं वर्ष, जोपर्यंत त्यांना निदान अथर्वशीर्ष आणि रामरक्षा. रामरक्षेमध्ये आमचा बॉडी टच म्हणून एक भाग आहे. म्हणजे शिरोमे राघव पातू भालम दशरथात्मजा कौसल्येयो दृश्यो पातू विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणम पातू मखत्राता मुखम सौमित्र वत्सला. अशा पद्धतीने पूर्ण शरीराबद्दल आपल्याला सांगता येतं. याचा अर्थ काय असतो, म्हणजे हे काय आहे? शिरोमे राघव पातू, रघुवंश घराणं हे काही रामापासून नाहीये. आता मी ह्याच्यात फार घोषणा नाहीये, नाहीतर आपले 2 तास जातील. पण राम ह्याच गोष्टीमुळे आपण सगळं जग रघुवंश मानायला लागलं. ह्याच्यात तर काही आपण दशरथ राजा होता म्हणून रामाला आपण मानलं असं नाही, तर राम इज राम आणि राघव हे त्याचंच नाव. त्यामुळे माझ्या शरीराचा जो त्याच्या वंशाचा शिरोमणी, अशाने माझ्या शिराचं रक्षण करू. म्हणून शिरोमे राघव पातू भालम दशरथात्मजा. भाळावरती आपण आपल्या आईवडिलांना लिहून घेऊनच आलेलो असतो. ते तू मी काय करू शकतो, माझा पिता कसा असावा, माझ्या भाळ्याचं रक्षण अशा पित्याने करावं जो दशरथासारखा. कौसल्येयो दृश्योपात. म्हणजे मला खूप असं भरून येतं, पण वनवासाला जाणं ही गोष्ट सोपी नाही. आपल्याकडे कासवाबद्दल असं म्हटलं जातं की कासव, आपण कधी विचारही नाही करत की कासव कसं बरं बाळांना सांभाळत असेल. डोळ्याने. कासव ह्या प्राण्याच्या डोळ्यातच ती ताकद आहे की तिच्या पिलांचं ती पोट भरू शकते, तिच्या पिलांची ती काळजी घेते. कासवी हो, म्हणजे आहे तो निसर्गदत्त देणगी आहे त्या प्राण्याला तशी. मग कौशल्याचं रूप तसंच सांगितलं आहे की कितीही दूर असला तरी आई कशी, माझ्या डोळ्याचं रक्षण करणारी कोण असावं, तर कौसल्य दृश्योपात विश्वामित्र प्रियश्रुती. म्हणजे जेव्हा विश्वामित्रांनी यज्ञामध्ये आणि याच्यात जेव्हा राक्षस दानव खूप त्रास देत होते ना, तेव्हा त्यांनी रामाला मागितलेलं आहे दशरथाकडे. हो. तेव्हा दशरथाने कधी असं म्हणलं नाही की अहो नाही त्याचे क्लासेस वगैरे असतात, म्हणजे आता तो पुढे होणारा राजा आहे तर ही इज बिझी. कारण त्यांना हे माहिती होतं की हा खुद्द विश्वामित्र इज अ युनिव्हर्सिटी, आणि तेव्हा काही मोबाईल, कागद, पेन, तेव्हा लक्ष्मणही त्यांच्याबरोबर गेले
आणि पूर्ण प्रवासात त्याने फक्त कानाने ऐकून श्रवणाने अभ्यास केलेला आहे. मग आणि परत कसं आहे माहिती आहे, मी मध्ये कुठल्या पुस्तकात वाचलं होतं, मला वाटतं चोंडे सरांच्या पुस्तकात वाचलं होतं की विश्वामित्र प्रियश्रुती, ज्याचे कान चांगले ना, आता ह्याच्यावरती मी अजून बोलणार नाही, ज्याचे कान चांगले, जो कमी कानाचा नाही, ज्याला यांनी काहीतरी सांगितलं त्यांनी काहीतरी सांगितलं म्हणून त्याच्या मनात वेगवेगळे त्याच्याविषयी कलुषित मन होतं, असा जो नाही, तो अर्थात विश्वामित्रच असेल ना, तो जगाचा मित्रच असेल ना. कारण लक्षात येते का, डोळ्याला द्वार आहे, डोळे बंद करू शकता, तोंडाला द्वार आहे, तोंड बंद करू शकता, मागचंही ऐकू येतं, कडेचंही ऐकू येतं, समोरचंही. त्याला रामद्वार आहे असं म्हणतात. म्हणजे कसं की जर मला हे वाईट ऐकायचं नाही आहे तर रामद्वार बाहेर येऊ दे, म्हणजे माझ्या कानाची क्षमता ते न ऐकण्याची व्हावी, वाईट गोष्ट माझ्या कानावरच पडू नये, तिथे रामद्वार असावं. आणि मग विश्वामित्र, की जो विश्वाचा मित्र आहे, कसा, ज्याचे श्रवण चांगलं आहे, जो वेडवाकडं कानाने ऐकत नाही, ते मनात भरून घेत नाही, आपण म्हणतो ना कमी कानाचा, ती तिथून आलेली आहे. मग असाही विश्वामित्र प्रियश्रुतीचा अर्थ होतो. हे सगळं आपण आपल्या मुलांना नाही सांगितलं तर कोण सांगणार. रामरक्षा ह्याच्यामध्ये ह्या सर्व पूर्ण आपला ब्रिज आहे, आपला गुडघे. मग ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांना माहिती पाहिजे. त्यांना तर काही कळत नाही, ते कंबर म्हणून इथे खालती पण हात लावतात, म्हणजे आपण इथे जे म्हणतो ते त्यांना नाही समजत, पण निदान आता ते त्या गोष्टी करू लागले. आणि पण किती चांगले संस्कार पडतात की ऐकताना वाईट नाही ऐकायचं, हां, पाहताना कसं म्हणजे हे पाहायचं. सांगताना अजून 4 वर्षांनी मला हे सांगायची वेळ येईल. आता ते लहान आहेत, पण निदान ह्या ॲक्शन्समुळे त्यांना ते आठवेल. हो, कारण अभिनयाने माणूस लक्षात राहतो. बरोबर. आणि म्हणून तो मधला जो भाग आहे तो रामरक्षेतला आमच्याकडे खूप महत्त्वाचा समजला जातो. मग तेही मुलं इतक्या लहानपणापासून करतात. त्यानंतर नर्मदे हर हे त्यांच्यासाठी फॅसिनेटिंग आहे, कारण त्यावेळेला 30 मुलं एकत्र हे गर्जना करतात, हा गजर करतात नर्मदेचा. तेव्हाची फ्रिक्वेन्सी वेगळी असते, तेव्हाचं वातावरण वेगळं असतं, त्यानंतर वाजणारा शंख वेगळा असतो. मग हे सगळं आपण ताईदादा करतात आणि ते बघतात. आज तू पुढल्या गुरुवारच्या तासाला ये, तुला एक आमचा 5.5 वर्षाचा विवस्वान शंख वाजवताना दिसेल. मग आता आम्ही त्याच्यासाठी एक छोटा शंख घेऊन आलो, करणारी ताकद तरी पाहिजे, श्वास आणि ढेरी फुलवून एवढं त्रास नाही होता कामा, पण त्याचं ॲप्रिसिएशन आपल्याला करता आलं पाहिजे. त्यामुळे आता तो पण शंख वाजवतो, नवीन वाद्य समजतं, नवीन गजर समजतो की नर्मदे हर काय. मग आता आमची, तिचं नाव का मी आत्ता विसरले, तिने तिच्या आजीला सांगितलं की मला नर्मदेला जायचं आहे, कारण तिला हे नाव नव्याने कळलं की नर्मदे हर म्हणजे काय. मी खरंच सांगते, मंगलाष्टकांमध्ये सुद्धा आपल्या दशावतार आहेत, काय असं सांगायला बसलं तर इतकी रामलीलाच आहे म्हणजे. पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणून लग्नाला घेऊन जायचं, पण ते बुफेसाठी नाही रे, ते सगळं ऐकता आलं पाहिजे. किंवा आपण सगळ्यांना आवाहन करतो की आम्ही काहीतरी चांगलं करतोय तर तुम्ही या, हे आहे ते. म्हणजे तांदूळ सुद्धा आमची आजी लहानपणी आम्हाला सांगायची, अक्षदा का, तांदूळच का, कारण ते एकच धान्य असं आहे असं म्हणतात की जे एका ठिकाणी रुजवलं जातं, वाढवलं जातं आणि मग त्याची पेरणी दुसरीकडे होते. तांदूळ पुन्हा एवढं विधभर झालं छान की ते काढतात आणि दुसरीकडे त्याला छान जागा देतात. मुलगी तशीच जाते ना, हो, वाढवतात, तिला समोरच्याची काळजी घेण्या इतपत मोठं करतात आणि मग तिला दुसऱ्या घरी. तेव्हा खेर लहान होत्या मुली, 8-8 वर्षाच्या असायच्या, पण ह्याच्या मागची भावना किती चांगली. ते असं नसो, आय डोंट केअर अबाउट इज इट रिअल ऑर नॉट, पण ही गोष्ट खरी आहे की ते असंच्या असं तिथे जाऊनच त्यांना समृद्धी देते की नाही मुलगी, तांदूळ येतो की नाही तिथे गेले, येतो तिथे, म्हणजेच समृद्धी जाते तिथे. मग हे मुलांना न सांगण्यासारखं काय आहे ह्याच्यात.
लग्न समारंभांना आता सुट्ट्या नाही मिळत, म्हणून मुलं ह्या नवीन ड्रेसअपला मुकतात. मग ते सेंटा क्लॉजला ड्रेसअप होतात, कारण त्यांना ते काही वाईट नाही आहे. त्याच काळात आपल्या इकडे संक्रांत येते की डिसेंबर जानेवारी, कारण संक्रमणाचा काळ आहे. त्यावेळेला उलट आत्ता आपली डायजेशन सिस्टीम इन डिसेंबर सर्व महिन्यांमध्ये सगळ्यात चांगली आहे. आपल्याला बळ देणे, तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये काहीतरी वेगळंच नाव म्हणता, पण मी त्याला बळ देणे. आज या डिसेंबर जानेवारी फेबमधला जो आहार आहे तो सगळ्यात जास्त चांगला पाहिजे, जो पूर्ण वर्षभर, म्हणजे पहिले आवळा, त्याची जीही गोष्टी येतात त्या अत्यंत पूरक असतात देहाला. पण अशा मग आम्ही आमच्याकडे नॉन फायर फूड केलेलं आहे, दाण्याचा लाडू, नॉन फायर फूड. मग ते मुलं आमची वळतात, मग त्यांना ते भारी वाटतं. तर ह्या पोझिशन्सच नाही. 40 वर्षानंतर असं म्हणतात की फक्त अंगठाच राहणार आहे. कॅन यू इमॅजिन? खूपच विशेष. मग ह्या सगळ्याला आपण सोल्युशन नको का रे काढायला? म्हणजे प्रयत्न तरी करू. 40 वर्षांनी मी थोडीच इथे असणार आहे. आय एम व्हेरी मच हॅपी फॉर दिस, की हे काही बघायला आमची पिढी नाही. पण आम्ही जे गवले, मालत्या, कंगुऱ्या, कंगवे हे काही महिलांना माहिती पण नाही. आता फॉरेनमध्ये ते करायला देतात. एक चिनी मातीचं आहे पॅरालिटिक पेशंट्सना. अरे आपल्याकडे किती सोपं होतं, म्हाताऱ्या माणसाच्या हातात ते एवढासा रवा द्यायचा, गवले करत सगळ्या लग्नांमध्ये गवले मालत्या लागायच्यात. आम्हाला कधीही बाकी मेडिकेशन लागलं नाही. जे बाहेर आता करायला देतात ते आपल्या घरी निसर्गात होतं. पण आता आपल्याकडनं ह्या गोष्टी, पण त्या आम्ही मुलं करतो. आमची मुलं हे सगळं करतात, शेंगा सोलणे, आणि हे सगळं ताईदादा पुरवत असल्यामुळे त्यांच्याबरोबर सुपली, पाखडणे, आता हे शब्द तरी माहिती आहेत का सांग? खूप क्वचितच. सोलणे, चिरणे, पाखडणे, उकडणे माहिती नाहीये. तुडवणे माहिती आहे, पण तुडवणे हा प्रकार पण असतो हे माहिती नाही. पण आणि मग अशा अनंत गोष्टी ज्या जीवनात आनंददायी जीवन करणारे आहेत, जे आपल्या शिक्षणात नाही, ते देणं हे आमचं काम आहे. आणि संगीत हा त्यातला अविभाज्य घटक आहे. म्हणजे अध्यात्मात कसं म्हटलंय ना, नामस्मरणाने जे दिसत नाही ते दिसतं, जे ऐकू येत नाही ते ऐकू येतं, जो भाव नसतो तो भाव निर्माण होतो फक्त नामस्मरणाने. आणि तू लक्षात घे, तुमच्या पिढीने तेच फक्त कमी आहे. आत्ता माणूस नामस्मरण घेऊ शकत नाही, तेवढा टाईमच नाही माणसा. मी पूर्वी 12-12 तप करायचे रे लोक देव दिसायला. आता देवच म्हणतो मी तुमच्या घरातच आहे, पण तुम्हालाच वेळ नाही. हे मला पटतं काही वेळेला, पण खरंच आपण जप नाही करू शकत, नाही वेळ होत लोकांना. पण त्यात नामस्मरणाचा आहे. म्युझिकला मला असं वाटतं की जो आनंद माहीत नाही तो मिळतो, हे जसं नामस्मरणात आहे. जसं विष्णूंनी म्हणलेलं आहे की मी कोणाच्याही कडे नसतो, जिथे माझे भक्त गायन करतात तिथे मी असतो. अशी संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, मला आठवला तर मी नक्की सांगेन. त्याची प्रचिती मला काय येते, जेव्हा ही 4.5 वर्षाची मुलं फक्त व्हायोलिन घेऊन बसतात तरी त्यांचे बाहेरचे आईवडील आनंदी होतात. मोबाईल हातात दिल्यावर ते आनंदी होतील का सांगा? त्यानंतर जेव्हा त्यांना सारेगम वाजवायला यायला लागतं तेव्हा माऊलीच्या आईच्या डोळ्यातनं पाणी येतं बाळाच्या, की बाई 4.5-5व्या वर्षी सारेगम वाजवते. ह्याने आई बाबा पाणावतात. मग हा नामस्मरणासारखा आतलाच आनंद नाही का रे, की आपल्याच पोटचं मूल, त्याला हे सगळं करताना बघताना आई वडिलांना डोळ्यात पाणी येणं. आत्ता मला तुमच्या पिढीतल्या आयुष्यात असा एक तरी एपिसोड सांग की तुम्ही तुमची पिढी जे काही काम करते त्यांनी आई वडिलांचे आहे का काहीतरी? काहीच नाही आहे. मग हे नाही का आपण जवळ जाऊ शकत? मुलांना आत्ता जर आपण हे देऊ शकलो तर तू इमॅजिन कर, जेव्हा ते खरं ह्या गोष्टी भोगण्याच्या आयुष्यात येतील
तेव्हा त्यांना एक बंधनातलं स्वातंत्र्य कळेल. बंधनाचं स्वातंत्र्य आजकाल शक्यतो लोकांना नाही कळत, बिलकुलच नाही. लग्न हे बंधनातलं स्वातंत्र्य. तुम्ही एकमेकाबरोबर काहीही करा, त्याला कोणीच रिस्ट्रिक्ट नाही करू शकत, बिकॉज युअर हजबंड अँड वाईफ. समाजाने तुम्हाला मान्य केलेलं आहे, पण ते बंधन आहे. तू रोजच उठून ही माझी बायको, ही माझी बायको, किंवा ती ही माझा नवरा, नाही होऊ शकत. ते बंधन आहे. बंधन कलियुगात हेच म्हटलेलं आहे ना, की माणूस हळूहळू सर्व विषय जनावरासारखेच वापरायला लागेल. सर्व विषय याच्यात सगळं येतं. तो बाहेर आता उभं राहून खाऊ लागला की नाही. आमच्या वेळी असं होतं, मध्ये मी दिलेलं आहे की माझ्यासमोर पहिला पोहे विकणारा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला. आम्हाला कोण क्युरिओसिटी. माझ्या खिडकीतनं बरोबर तो माणूस काळ्या गॉगल घालून, एक सायकल, त्याच्यावर तेलाचे 2 डबे, एकात पोहे, एकात कचरा टाकायचं हे. आणि तो तुळशीबागेत त्या महाराष्ट्र बँकेच्या त्या लाईनमध्ये कुणी याचा तुम्ही 5 झालात घ्या ना, प्रयत्न, अहो खाऊन तरी बघा, अहो मी घरी करून आणले तर, असा विकत होता. 1 महिन्यानंतर अशी परिस्थिती आली की काळा गॉगल यायच्या आत 15-20 माणसं तिथे गोळा असायची. द्रोणात 1.5 रुपयाला पोहे मिळत होते, द्रोणात कागदाच्या. तेव्हा आमच्या काकूने भारतात डायलॉग मारला होता, हे घ्या म्हणे ह्यांचे, म्हणजे आम्ही इथे राबतो, स्टीलच्या ताटल्यांमधनं यांना पोहे करून खायला घालतो, आणि ह्यांची दळभद्री लक्षणं कागदाच्या कोणात जाऊन पोहे खातात 1.5 रुपयाला. असं तिने खिडकीतनं तो एक राग व्यक्त केला होता. तेव्हा मला आठवत होतं की तो माणूस जो कोण विकायला, आज ती संस्कृती केवढी मोठी झाली. खूपच प्रचंड, सगळीकडे कागदावरच जेवतो आता आपण. आणि उभं राहूनच आहे, खूप जास्तीत जास्त जागी उभं राहून सगळं. आता माझी मुलं प्लेटमध्ये डाबं उजवं वाढतात. 4.5 वर्षाचं मूल वाढत नाही, पण ते तिथे ठमका देऊन उभं असतं. कुणीतरी त्याला म्हणते, जा पाणी घेऊन ये, ताबडतोब असं काही बोलतो. त्याला वाटतं काम सांगितलं रे मला, की ते कुणाला तरी सांगायची त्याला ड्युटी दिलेली असते, म्हणून त्याला तिथे उभं केलेलं असतं. ह्याचा आपण वापर करून घेतला पाहिजे. घरात काय होतं, मूल एकटं आणि आजी आजोबा 2 आणि आई वडील 1-1, झाली 6 माणसं. 6 माणसं याला नोकर म्हणून घरातच असतात. मुलांनी असं टेकून बसायचं आणि म्हणायचं पाणी, ताबडतोब 6 ग्लास पाणी हजर. कसं ते काय काम करेल सांग मला बाहेर. स्वावलंबी बनणं कसं शिकणार? शक्य आहे असं म्हणणार, आज काय आहे मम्मा जेवायला, आज ना छान भेंडीच्या नको स्विगी. कसं त्या मुलाला कळेल की आपण सगळे मिळून एकत्र जेवतो तर एकच जेवायचं. कारण पुढे जाऊन आयुष्यात खूप अवघड गोष्टी होतात ना, तिथे नाही भेटत आपल्या मनासारखं. त्यामुळे लहानपण हेच सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही जेही पुढे जाऊन करणार, म्युच्युअल फंड सारखं आहे रे. आत्ता तू 60 रुपयाला घे, 10 वर्षांनीच तुला त्याचं प्रॉफिट आहे की नाही. मग तर 4व्या वर्षी कर ना, तुला 20व्या वर्षी ह्याचा प्रॉफिटच आहे. इट्स लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. तुझ्या मनाची इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार आहे. बरोबर. मा माया मधुको मेघो मद्यपो मर्कटो मरुत मत्स्या मक्षिका. अजून एक राहिला कोणतरी, दशचंचला सांगितले. पैसा, मधुमक्षी, मासा, माशी, पिणारा, हे चंचल असतात. आता मद्यपी माणूस दारू पिऊन असा उभा असते, नाही दिसू शकत तुला, तो असा स्थिर नसतो. पण ह्याच्यापेक्षाही एक डेंजरस आहे जे आपण आपल्या बरोबर वावगवतो, मन. आत्ता मी बसल्या बसल्या स्वित्झर्लंडचा विचार करू शकते, शक्य की नाही? 100%. मी एकच मन 10 ठिकाणी फिरू शकते. हे जे मी 10 सांगितले ना, हे एकाच दिशेने फिरतात. चंचल आहेत, फिरतात, पण एका दिशेने. मन 10 दिशेने फिरतात. मग सगळ्यात पहिला कंट्रोल कुणावर? मनावरच पाहिजे. ते करण्यासाठी आपल्याला त्या मुलाबरोबर कामच करावं लागतं. त्याला क्लासला पाठवून होत नाही. येतंय का तिला काही? मला राग येतो. मला असं वाटतं कधीतरी तुम्ही या बरं क्लासला बसा. आणि पद्धत येतंय का काही तिला? अरे ही काय पद्धत विचारायची?
केलं का हो आज त्यांनी? हा, बरोबर आहे. आधी विचारूच नका. काय करायचंय विचारू. त्यामुळे बाल्यावस्थेसारखं आयुष्य परत मिळत नाही. बालपण देगा देवा तसं आहे ते. त्याच्यासाठी अनुकरण हेच फक्त आणि फक्त सोल्युशन आहे. आणि ते स्वावलंबी पण करतात. ते सगळं करतं तुम्हाला. तुला जर्मनीला गेले मुलांना घेऊन, 22 मुलं होती बरोबर. कॅन यू इमॅजिन? मला मला माझं माझं सांभाळता येत नाही, मी 22 मुलांना घेऊन कशी गेली? मला 10 वेळा बघावं लागतं पासपोर्ट बरोबर आहे ना, मागचाच दिला नाही ना, चुकून आधार कार्ड घेतले ना, पॅन कार्ड घेतले, इतकी ते माझीच स्वतःची द्विधा असते. मग मुलांना परिवार आमच्या संस्थेचे शर्ट केले. कंपल्सरी एअरपोर्टवर तेच घालायचे, म्हणजे ह्याला कुठेही गेलं तरी ते मूल मिळणार. बरोबर. आता हे मुलांना बरोबर समजलं की आपण हे का घातलं, याची जिम्मेदारी आली त्यांना. आपोआप एकमेकाशी कनेक्ट राहिले, कारण त्यांना माहिती आहे इथे काही झालं तर 20 साल बाद काही मिलोगे तुम किसी मॉल पे खडे. विमानात बसलो, कौतुक केलं लोकांनी. समूहाने एकत्र काम करणं ह्याला काय वेटेज आहे हे त्यांना फक्त जातानाच कळलं. तिकडे जाऊन जे कळलं ते आणखीन वेगळं. त्यामुळे हे शिक्षण त्यांनी अनुकरणानेच शिकलेलं आहे. मग भले घरात आईवडिलांचं असेल, घरातल्या आजी आजोबाचं असेल, परिवारमध्ये येतात म्हणून असेल. काही लोकांकडे आजी आजोबा घरी असतात असं नाही. आई बाबा नोकरीला जातात, ती घरात जी त्यांची सांभाळ करणारी असते तीही चांगली असते. सगळं जग चांगलं आहे. सगळ्या जगाला अर्थार्जनासाठी धावपळ ही करावीच लागते. कुणाचबद्दल आक्षेप नाही. पण नवीन तंत्रज्ञानाने इथे ह्याला सोडलं की ह्याचं हे होतं, तिथे त्याला सोडलं की त्याचं हे होतं, ही सिस्टीम बरोबर नाही. इथे ह्याला सोडल्यावर त्याचं काय होतं हे आपण बघावंच लागतं. हे जर मिस झालं ना तर तिथे ते अनुकरण चेन थांबते. आणि म्हणून आपल्यासारख्या लोकांनी हे काम करायलाच पाहिजे. आमच्यासारख्या तर करायलाच पाहिजे. ज्यांच्याकडे घरात शिकायला येत आहेत हो मुलं. मला काय दाराबाहेर जाऊन मला काही फरफट आहे का? मला कसलीही फरफट नाही आहे. माझ्या घरात राहून मी हे काम करू शकते. तर मी हे नाही केलं तर यार मतलब कोई यूज ही नहीं मेरी जिंदगी का, मतलब ही नाही कोई. बरं नुसतं व्हायलिन शिकून काय करू रे? आज जशी आयटीत कॉम्पिटिशन तशी सगळ्या जगात कॉम्पिटिशन. कुठेच स्पर्धा, राजकारण आणि भ्रष्टाचार ही लाईन ना पुसली गेली आहे. जर कॉम्पिटिटर नीट असेल तर ठीक आहे. कॉम्पिटिटर स्पर्धकच जर बरोबर नसेल तर ती स्पर्धा कसली? स्पर्धक बरोबर नाही म्हणून ओळखीचा वापर करून स्पर्धा जिंकली ते राजकारण झालं. आणि राजकारणाने होत नाही पण हे घ्याव काय बिघडत नाही. भ्रष्टाचार झाला. पुसट आहे रे लाईन को. हो, म्हणजे तुम्ही काय छान म्हटल्यात. खूपच छान. म्हणजे कॉलेजच्या कॉम्पिटिशन्स असो, कॉलेजमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स होतात, सगळीकडे ही लाईन खूपच पुसट आहे. म्हणजे ओळखीने करतात नाही तर पैशाने करतात. ती स्पर्धामधून जे प्रोग्रेस होईल ते ना खूपच. पण त्यामुळे पालकांना हे सांगावं लागतं की अरे स्पर्धा ही फक्त स्वतःशीच असू शकते. स्वतःच्या भूतकाळाशी स्पर्धा करा आणि भविष्य जगा. मी काल किती अभ्यास केला. माझाच भूतकाळ माझ्याशी स्पर्धा करायला पॉवरफुल. त्याचे इतकं खरं कोणच नाही. आपल्या भूतकाळा इतकं खरं तुला दुसरं कुणीही काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे पालकांना 10 वर्षांनी आपल्या भूतकाळाकडे बघून आपण आपल्या मुलाला हे करायला हवं होतं असं वाटता कामा नये. याच्यासाठी अनुकरणात्मक अध्ययनाचा फायदा होतो की मी त्यांना हे दाखवू शकते की हे बघा आहे तुमच्या मुलाने केलंय, तो हे करू शकतो. याचा फायदा होतो मला. कारण पालक काही फार मोठे नाहीत रे. मीच 56 वर्षाची, सगळ्यात मोठी मीच आहे. मग त्याचा ॲडव्हान्टेजच मी घेते रे की मी सांगते हे करा, चांगलं आहे हे. तेही ऐकतात कारण त्यांनाही मोठं ताई दादा कुठेतरी हवं आहे. अरे कितीही तुम्ही नाकारात हे माणूस नको म्हणून तुम्हाला लागतं, मला माहिती आहे लागतं रे. कोणतरी लागतं रे. आनंदाला नसेल लागत, दुःखाला नक्की लागतं. दुःखाला आपल्याला असं वाटतं की असं गुरु किंवा कोणीतरी दिशा देणार कोणीतरी कुठून तरी कोणीतरी सांगावं जे आपल्यासाठी काम करेल. खरंय.
आणि प्रत्येक जण गुरुच रे. म्हणजे त्या मुंगीची लाईन बघितली की आश्चर्य वाटतं की नाही, चालेल कोणी सांगितले अरे ही बिलकुल कतारचे जाते, जी थांबली ती मागच्या ती थांबतात. मिटवली तरी ती परत तयार होते तशीच. हे गुरुपणच नाही का की कसं यार काय डिसिप्लिन कोणी सांगत नाही आपल्याला. हे हां फक्त एवढंच आहे की आपल्याला दिसलं पाहिजे, आपल्याला ऐकू आलं पाहिजे, तर मजा आहे. नाहीतर मग आपण आपल्याला मग सगळं जग वाईट होतं आपल्यासाठी. आपण नेहमीच चांगले असतो, बरोबर. सगळं जग वाईट असतं आणि आपण तेवढे चांगले असतो. चांगलंच. आपल्याला सगळ्या अडचणी फक्त आपल्यासोबत असतात. आज जसं वाटलं की काय सगळा ट्रॅफिक आत्ताच बरं आला होता असं वाटतं जे ते तेच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतनं पालक सध्या जात आहेत. पालकांना ही स्पर्धा करावीच लागते कारण ॲडमिशनच नाही, कारण मागणी तसा पुरवठा नाही. मागणी आहे ना, तुझ्या एरियामधल्या शाळेत 3,000 मुलं मावतील एवढी मागणी आहे ना, अरे मग शाळा कर ना 3,500ची. पण नाही, शाळेचे फॉर्म 4,000 वाटणार पण सीट 700च. आत्ता हा भाग माझ्या शाळेपासून चालू आहे की हे असंच असायचं की शाळेची आजूबाजूच्या एरियातनं 3,000 मुलं त्या शाळेत जाऊ शकतात अशी आहेत, पण शाळा कपॅसिटी वाढवत नाही. मग ती कॉम्पिटिशन सुरू होते, त्याच शाळेत ॲडमिशन पाहिजे पण फॉर्म 4,000 वाटलेत पण ॲडमिशन 700च केले आहेत. बाकी पैसे बिल्डिंग फंड. ह्याच्यामुळे पालकवर्गही कंटाळला आहे, स्पर्धा खूप आहे. मग त्याच्यात आपण ह्या स्पर्धेत न जाता, मार्क न देता मुलाला आनंदी कसं करू शकतो? अध्ययनात मार्क नाहीत याला, पण त्याचं पर्सनॅलिटी हे पाहिजे ना. पण ते आयुष्यासाठी तयार करून देतं ना मग त्यांना. कारण कुठेतरी कशी तरी तडजोड करावी लागते, सगळ्यांसोबत राहणं, जे आहे तेच खाणं, नाही ऐकणं, नाही ऐकणं, ह्या सगळ्याची खूप सवय पाहिजे. कारण आयुष्यात पुढे जाऊन आम्हाला लहानपणी नाही कळत, पण आता मोठे होऊन कळतं की खूप नाही ऐकावं लागतं. हो नाही ऐकायला आपल्याला खूप वाईट वाटतं. नाही हा शब्द खूप सहज आहे आता, खूप सहज. पूर्वी लिफ्ट पण मिळत असं माहिती आहे, आता लिफ्टही देत नाहीत, नाही म्हणतात रे सर. पूर्वी लिफ्ट द्यायचे, आमची मोठी भावंड लिफ्टने इकडून तिकडे महाराष्ट्र मंडळापर्यंत लिफ्टने जायची की लहान मुलं सोडलं. आता लहान मुलं वगैरे असं म्हातारं लहान मुलं असं काही नाही, कारण आता जगच बदललंय. विश्वास होत नाही आजकाल लोकांना. नाही होऊ शकत. पालकांना सुद्धा कुठल्या तरी क्लासला पाठवायचं तर विश्वास निर्माण करायला पहिले मला चांगलं वागावं लागेल ना. मी ते सगळं करून मला येत असलं पाहिजे, विष्णू सहस्त्रनाम मला येत असलं पाहिजे, वायलिन मला येत असलं. मी ह्या ताई दादांवर अवलंबून नाही राहता कामा, कारण ही मुलं माझी शाळेतली आहेत, 11वी 12वी. त्यांना शाळा महत्त्वाची आहे माझ्याही दृष्टीने. त्यांची सबमिशन आहे, त्यांच्या एक्झाम्स आहेत, त्यावेळेला मी तिथे पाहिजे. पण त्यांनाही लहान मुलामुळे कसं वागावं हे कळतं. त्या मुलाशी लहान मूल होऊनच वागावं लागतं त्यांना, त्याचा हट्ट त्यांना पुरवावाच लागतो, त्याला कन्व्हिन्स करावं लागतं. तेव्हा माझ्या एका मनस्वीने लिहिलेलं आहे की माझ्या आईवडिलांनी मला कसं सांभाळलं हे मला आत्ता कळतंय जेव्हा मी सृजनानंदमध्ये ह्या मुलांबरोबर आहे. मग हेही गरजेचंच आहे, कारण हे लोक 5 वर्षांनी ज्या ऑफिसमध्ये जातील तेव्हा त्यांना हेच सगळे नमुने मोठे. हट्टीपणा हाच असतो, फक्त तिशीचा हट्टीपणा वेगळा असतो, पण तो स्वभाव तोच असतो, स्वभाव बदलत नाही. आपली हे रखरखीत आहे हे माहिती आहे आपल्याला, म्हणून आपण मलम लावून ती मऊ करू शकतो. काढून टाकू शकतो का? स्वभाव इज द सेम. मलम लावून नरम करत राहणे. पण असे बॉस आले तर काय करावं लागेल? मलम लावावं लागेल ना. मग मलम कसं लावायचं हे समजलं पाहिजे. त्याच्यासाठी लहान मुलांचा वापर करायचा, त्यांनाही ते शिकायला. मोठी मुलंही त्यांच्याकडनं शिकतात, मला आनंद मिळतो. मला खूप आनंद येतो तुमच्यासोबत बोलून सध्या. खूपच छान. किती वेळ झाला सांग मला? माहिती नाही मला. 1 तास. 1 तास. अरे मेल्यांनो, 56 वर्षाची बाई आहे मी, 20व्या वर्षापासून काम करते.
1 तासात कसा अनुभवेल सांग? त्यामुळे होणारच 1 तास. मानसशास्त्रज्ञाकडे वगैरे गेल्यावर कसं वाटतं? मोकळं व्हावं एकदा. फक्त कसं आहे, त्या माणसाला मला पैसे द्यावे लागतात बोलण्यासाठी. तुला मला काही पैसे द्यावे लागत नाही, तरीही तू माझं बोलणं ऐकून घेतोयस. आम्हाला खूपच छान वाटतं पण. म्हणजे तुम्ही म्हटलं की ते सायकोलॉजिस्टकडे वगैरे जावं लागतं. मला छान वाटत. मला काय प्रश्न होते तुझे? तुम्ही जेव्हा जर्मनीला गेले होते स्वर स्वप्नासाठी आणि एक इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं मी की तुम्ही म्हटलं की काही झालं तरी जयस्तुती तिथं वाजवलंच गेलं पाहिजे. तर जयस्तुती ऐकल्यावर किंवा म्हटल्यावर तुम्हाला काय वाटतं? खरं सांगू का? देवभक्ती आणि देशभक्ती हा संस्कार आहे. हा उपजत जन्मताच येत नाही, हा आपल्याला पेरावा लागतो. आत्ता आम्ही जर्मनीला गेलो तसं आत्ता आम्ही रत्नागिरीला गेलो. सावरकरांची कोठडी, तुरुंगवास, आम्ही ती जागा बघून आलो. त्यानंतर आम्ही कार्यक्रमाला बसलो आणि त्या दिवशी मुलांनी जे जे असतं ते वाजवलं ना. बाथरूम सुद्धा मोठी रे आपली, अशी तेवढीच जागा सावरकरांच्या तुरुंगवासाची. त्याच्यात त्यांना पूर्ण त्या खुर्चीला बांधण्याची सोय हे तिथे दिसतं आपल्याला. आज तिथे लाईट आहे, पण तिथे कसलीही सोय नाही. मुद्दामूनच केलेली की प्रकाश येताच कामा नये आणि सगळं तिथेच. अशा आपल्या भारतातल्या माणसाला तरीही न दिसणाऱ्या मातेविषयी प्रेम वाटतं. ती म्हणजे देशमाता, भारतमाता. सैनिकांच्यामुळे आपण सुरक्षित असतोच, पण ह्याचं रोजच्या आयुष्यातही एक भान आपल्याला असलं पाहिजे. जसं धरतीबद्दलही भान असलं पाहिजे की बाई मी तुझ्यावर पाय ठेवते रोज, हे जसं भान आहे तसंच देशाचं भान असलं पाहिजे. ज्या भावना थोड्या पुसट होत चालल्या आणि ह्याला कारण मी चित्रपट असं म्हणेन की ह्या लॉकडाऊनच्या काळात मी स्वतःने जे 2 चित्रपट बघितले, कुठले होते माहिती नाही, नुसता असा त्या हिरोचा असा पाय पडला की असा धुवा निघतो आणि 10 माणसं वर उडतात, हत्ती हलतो आणि मारामारी तर तू तुझ्या देखत तो चाकूने, तलवारीने काच मान कापली, तलवारीने काच हात कापले, तलवारीने कमरेपासून भाग वेगळा आणि तो बसलाय तिथे, म्हणजे कमरेत. अशा अचाट विचाट कल्पना चित्रपटाने इतक्या सहज दिसायला लागल्या. त्यामुळे ह्या पद्धतीचा खराखुरा अनुभव घेतलेला माणूस, त्याच्याबद्दलच्या भावना बोथट व्हायला लागल्या, गुळगुळीत. त्यातला तो त्रास खरंच समजून घेण्याची क्षमताच कमी आणि झाली. त्याचं कारण आत्ताच्या जगात त्रास हा फक्त मानसिक आहे. आजच्या जगात तुम्हाला तंत्रज्ञानाने कुठलाही त्रास, तुम्हाला जिना चढायला लागतो, तुम्हाला पाणी अशुद्ध आहे म्हणून उकळून तुरटी फिरवून प्यावं लागतं, तुम्हाला आज मला बरं नाही म्हणून मी जेवण बनवू शकत नाही तर मी उपाशी राहीन असं वाटतं, तुम्हाला आज नॉनव्हेज व्हेज, तुम्हाला कुठलंही सण एन नंबर ऑफ थिंग्स आर देअर. तुम्ही फक्त बोटाने क्लिक करायची अवस्था आहे. फक्त मनाला, मानसिक आजाराला अजूनही तेवढा एकच त्रास आत्ता जगात शिल्लक आहे. त्यामुळे सावरकरांचा त्रास हा मुलांपर्यंत पोचूच शकत नाही, पण मग आवेश तरी पोचू दे. आवेश म्हणजे त्यांच्या गाण्यामधून जो आवेश येतो तो नक्कीच शृंगारिक नसतो. त्याच्यातलं वेगळेपण तरी मुलाला कळू दे. जे दिसत नाही त्या मातेविषयीची ओढ त्यांना समजू दे. आज वरण भात नसला तरी मुलाचं अडत नाही, हे दुर्दैव नाही का? कारण स्विगीवरनं पिझ्झा येतो. त्यामुळे आईला, आमच्यासारख्या पिढीने आईला कार्ड लिहिलेलं आहे, आई माहेरी गेल्यावर, आई प्लीज तू लवकर ये गं. आज ते आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं की किती ना आपण आईला स्वार्थाने, की आई पाहिजे, दार उघडायला आई पाहिजे. ह्याच्यात काय होतं रे? आई घरात असावी म्हणजे काय तिला जाऊन चिकटून बसायचो का? नाही,
पण ती असणं, तिचं अस्तित्व असणं, घराला घरासारखं वाटतं. हेच देशाबद्दल सावरकरांनी अनुभवलेलं आहे की तो माझा आहे आणि तो आहे माझा. त्याच्या आजूबाजूलाच मी आहे किंवा तोच माझ्या आजूबाजूला आहे. माझा देश, माझी भारतभूमी, हे आता न कळण्याच्या म्हणजे मला माहिती आहे हे, मला हे नीट समजतं, हे मी समजावून सांगू शकत नाही, हे इथून तिथे नाही जाऊ शकत. पण पेनड्राईव्ह मधली गोष्ट जशी इकडनं इकडे जाऊ शकते, तशी प्रेरणा किंवा आवेशही जाऊ शकतो जर ती इंटेन्सिटी तिकडे निर्माण केली. तुला दिसतो का पेनड्राईव्ह जाताना? तुझी फाईल तिथे पोचली ही दिसली का तुला? पण गेली ना. आवेश म्हणजे तेच आहे. देशभक्तीपर गीत हे तेच आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. हे मुलांना पहिले कळताना अवघड गेलं. जेव्हा त्यांना अर्थ विचारला, म्हणजे काय रे? ते सांगितलं झाडावर चिमण्या बसल्यात. म्हणजे वाईट वाटतं रे की समृद्धीबद्दल लिहिलेलं आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. म्हणजे काय वैभव असेल, आणि ते कुणाचं? वो भारत देश आहे मेरा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम. संपलं आहे. हे कुठून आणायचं? संगीत. मग त्यातल्या त्यात मुलांना साजेसं काय, सरणार कधी रण हे कळू शकेल असं नाही. हे हिंद नृसिंहा कळेल, तसं जयस्तुते कळेल, मुलांना कळेल म्हणून ते शिकवलं. पण त्यातनं मुलांना ते समजू लागलं, याचा मला प्रचंड आनंद आहे. खरंच सांग, तेव्हा फक्त मला तेवढंच एक गाणं देशभक्तीपर यायचं असं समजतो म्हणून मी ते शिकवलं. जयस्तुतेच का, तर मला तेवढंच येत होतं. हळूहळू मी पण त्याच्यात थोडी की हे करू, नन्ना मुन्ना राही करू. आणि तुमच्यात देशभक्ती कशी आली? की ते संस्काराने? हो, संस्काराने. म्हणजे पर्यायच नव्हता रे आम्हाला. देशावर प्रेम करण्यासाठीच देश आहे हेच आम्हाला रुजवलेलं आहे. आजकाल तशी परिस्थिती नाही. ते खूप समजून सांगावं लागतं. कुठेतरी ते गेलं पाहिजे की मग कळतं की देशामुळे आपण. अरे नुसते वारकरी गेले ना समोरनं, तुळशीबागेतच जायचे ते, तरी मनात असं व्हायचं की काय करून काय नको. नुसता तो नाद सुद्धा आम्हाला असा कुठेतरी घेऊन जाय. तेव्हा साधन सुविधा ह्या एवढ्याच होत्या रे. नजरेला दिसण्याचा आनंद हा त्या वार्षिक एकदाच. वारकरींना फोटोत दिसे ना, वारकऱ्यांवर फिल्म बघायला मिळे, काहीच नाही. त्यामुळे जे दिसे ते एकदाच. त्यामुळे त्याचं कुतूहल होतं, पुन्हा पुढल्याच वर्षी मिळणार याचं अप्रूप होतं. गणपतीचं लाइटिंग आम्ही आमच्या आयुष्यात पाहिलं नाही, जे हल्ली प्रत्येक बिल्डिंगमध्ये होतं. दगडूशेठला म्हणून रात्री 3 वाजता बसकर मारून जाऊन बसायचं तिथे, का तो दगडूशेठ लाईटवाला जाईल. आमच्या आजोबांनी मानाचा 3रा गणपती गुरुजी तालीम आमच्या आजोबांनी बसवलेला आहे. पण पुढे आमच्या पिढीने ते घेतलं नाही. आम्ही मुलीच असल्यामुळेही असेल की माझेही काही. पण त्यामुळे ती संस्कृती आम्ही विश्रामबाग वाडा, काकाकॉ मेन्शन, तुळशीबाग इथे राहिल्यामुळे आम्हाला मिळाली. आज ती लहान मुलांना मिळत नाही. पण म्हणून गणपतीची गाणी शिकवायची नाही तसं नाही होऊ शकत. मग आम्ही लेटेस्ट पण शिकवलं. तुमचा त्याचं कुठलं तरी आहे ना, गणनायकाय, ते पण गाणं मुलं व्हायलिनवर वाजवतात, भजन करतात, गजर करतात. करायला पाहिजे. तुम्हाला सध्या पिढीमधल्या गोष्टी, सध्या पिढीतले जे गाणे येतात वगैरे, त्याबद्दल एखादी गोष्ट जी बिलकुलच नाही आवडत? अजिबात नाही. सगळं आवडतं मला. काय आहे आता, समजच कमी झाल्यामुळे ते तरी काय करणार. मैं तो भेलपुरी खा रहा था, रस्ते से जा रहा था, समजच तेवढी आहे ना. म्हणजे मुघले आझममध्ये नौशादनी संगीत दिलेलं आहे. गाणं आठवत नाही मला आता, पण इतकी भाषा चांगली आहे. जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नहीं,
2 लाईन आल्या. तिसऱ्या लाईनमध्ये तिला भिंतीत चिरतात, गाडतात असं आहे अनारकलीला. चित्रपट बघितलास तर कळेल. त्यामुळे बादशाला नाव तर ठेवायचं आहे तिला की काय तू, पण तो आहे बादशाह. त्याचा अपमान होऊ द्यायचा नाही, पण त्याला तो माझ्या प्रेमाच्या मध्ये आलाय हे दाखवून द्यायचं. हे अनारकलीला त्या गाण्यातनं दाखवायचं आहे. मी का सांगते हे की गाण्यावरती विचार करणारी माणसं होती. 2 दिवस 2 रात्र दोघं जण खोलीत गाडले. त्यावेळेला त्यांना तो शब्द सुचला, पर्दा नहीं जब कोई खुदा से, बन्नों से अब पर्दा करना क्या. याच्यात कोणाला मध्ये घातला शेवटी? देवाला. राजानंतर कोण येऊ शकतं तर फक्त देवच. त्यामुळे त्याला मध्ये घालून त्याचा अपमान केला की माझा देवाशीच माझा आता काही आडपडदा नाही, तर तू काय म्हणजे देवाचा तू मंदा, तुला मी का घाबरू. अशा अर्थाची गाणी लिहिणारी आपली इंडस्ट्री म्हणजे 1900 तू चेक कर, आय एम नॉट शुअर बट मे बी साधारण 52 साली बिनाका गीतमाला सुरू झाली. तुम्हाला माहिती नसेल बिनाका गीतमाला. रात्री 11, 10:30, 11 वाजता रेडिओ म्हणजे माझी आई आजोबांना कळू नये की ही असले काहीतरी छछोर गाणी ऐकते. म्हणजे तो काळच तसा होता की चित्रपट गीतं वगैरे कशी काय ऐकू शकता तुम्ही. म्हणजे त्यामुळे ते हळूच ऐकणे. ते अर्ध्या तासात तो अमीन सयानी ते सांगत असेल. बिनाका गीतमाला पहिले पायदान पे, 10 पायदान गाण्यांचे नंबर्स रे. तेव्हा पहिलं गाणं 52 साली पहिलं गाणं आलं बिनाकाला, तू गंगा की मौज में यमुना का धारा. 30 वर्षांनी म्हणजे साधारण 1993 मध्ये बिनाका गीतमाला बंद झाली. आनंदाने बंद केलं त्यांनी. तेव्हा पहिलं गाणं, पहिले पायदान पे जो गाना था वो था चोली के पीछे क्या है. अभिरुची कशी बदलत गेली दिसलं का. संगीत नाही बदलत, संस्कृती जशी ढवळाढवळ होते, समाजात जसा बदल होतो त्याचंच प्रतिबिंब संगीतात येतं. त्यामुळे आपण नावं ठेवू शकत नाही. ते थोडक्यात समाजाचंच प्रतिबिंब आहे. कारण तेवढी एकच गोष्ट अशी आहे की जी अदृश्य होते. मी म्हटलं सा शोध सा. होता, संपला. सारे गा मा व्हेरी इट इज, संपलं. हे चित्र तू हात लावू शकतो, शिल्पाला तू हात लावू शकतो, सा कुठे हात लावू शकतो. त्यामुळे हे सतत नष्ट होणार तरच ते नवीन येणार. संगीत ही गोष्टच अशी. त्यामुळे अभिरुचीच बदलल्या रे, तर कसं नावं ठेवायचं. पण आहे एन्जॉय. ठीक आहे, आता आहे. मीच तुला प्रश्न विचारू का? हो, विचारू शकता. तुम्ही एवढे यंग असताना तुम्ही हे कसं काय 50 वर्ष जुनं आणि कसं अनुकरण आणि काय संस्कार आणि का का कशासाठी? ते गमतीने मला अंकल म्हणतात. पण कुठेतरी म्हणजे मला मला लहानपणी ना खूप विचार करायला आवडत. मग असाच विचार करत बसणे ती एक छंद आता नाही येतो. तर दिसतं ना की आपल्या आईवडिलांना मानसिक त्रास नाहीये, ते ह्या गोष्टीत नाहीयेत. तडजोड करणं त्यांच्यासाठी जरा सोपं आहे. हल्ली खूपच विचार होतो की जीवन कितीच अवघड आहे, असंच आहे असंच आहे. साध्या साध्या गोष्टीसाठी खूप विचार करणं. काहीतरी चुकतंय ना. मग चुकत असेल किंवा काहीतरी एखाद्या जणांची जागी जाऊन काहीतरी ऐकलं, कळतं की आपल्याला माहितीच नव्हतं. तर मग आपल्या मागच्या पिढीने हे जगलंय ना, आपण जे जगतोय. आणि मला हे कळालं की असं सांगायचं म्हणून की काय विचार करतो मी. तर 1-1.5 वर्ष आधी मी दुसरीकडे होतो राहत होतो. 1 वर्ष आधी. मग तिथे मला असाच विचार आला की मी लहानपणी आयुष्याकडे कसं पाहत होतो, आता मी तसं बिलकुल नाही पाहत. मला भीती वाटली. म्हणजे अशा वेगवेगळ्या विचारांनी कळतं की आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत, त्यांना खूप काही दिसलं असणार ना. तर मग ते ज्ञान आपल्यालाही कळावं आणि लोकांपर्यंतही जावं. कारण आमच्या पिढीला गरज आहे खरंच असे विचार करण्याची. कारण हल्ली खूप भीती वाटते आम्हाला उगाच छोट्या छोट्या गोष्टीची. हे झालं की कसं होईल वाटतंय, खरंच वाटतंय. आमची जी चर्चा होत राहते त्यातूनच कळतं.
एकतर काय आहे, नेमका शिक्षणाचा काय वापर करायचा पुढच्या आयुष्यात ह्याचा अंधार आहे. दिसत नाही पण कसलं तरी भय आहे हो आणि न जाणवणारी अस्वस्थता आहे. बरोबर. मलाही हे समजतं पण मला हे सोल्युशन नाही माझ्याकडे, की मला हे दिसतं मुलांमध्ये की यार काय करू, म्हणजे माझंच काय म्हणतात त्याला माकड होतं फार, की काय करू काय यार. शिक्षण झालं, M.Com झालं, आता काय करणार पुढे. तो भलतंच काहीतरी सांगते रे फॅशन डिझाईन. अरे म्हटलं तुझं M.Comचा फॅशन डिझाईन नाही म्हणे, सध्या त्यालाच वाव आहे. अरे वाव कसला, काहीच कळत नाही आहे म्हणून हे कुणी एकत्र येत आहेत आजकाल आणि काम कर. काय मी BA झाले, बाबा म्हणले MA झाल्यावरती लग्न कर. MA लग्नानंतरही होऊ शकतं. विषय संपला, लग्न झालं. तिथे गेल्यावर कळलं हुकलंय आपलं. म्हटलं जाऊ दे बरं, काय चालतं असं. आपण एकदम बोलाबिलाला डॉन, त्यामुळे आजूबाजू शेजार पाजार सगळे भाऊ बघायला यायचे. 30 वर्षापूर्वी 90 साली लग्न झालं, बरोबर 20 वर्षाची होते मी, 20 पूर्ण. आस पड़ोस के लोग आते थे मिलने के, यार इतने मुंबई बॉम्बे पूना से कौन लड़की आई, मतलब कोई खराबी तो नहीं है इसमें, मतलब ये भोपाल तक पहुंच गई, मतलब बहू करके. लोक तिकडे जायला मागतात आणि ही बाई इकडं कशी काय आली म्हणून. बरोबर. मग तिथे मी चकल्या, बँक ऑफ इंडियात पहिलं माझं कस्टमर, ग्रिलमधनं मी 5 वेळा ये जा केली. जाऊ की नको कसं म्हणायचं की मी चकल्या विकते अर्धा किलो, कसं म्हणायचं. आणि ती नाही म्हणली तर रिजेक्शनला घाबरतो रे माणूस. 5 वेळा तरी हातबाहेर केला. त्यानंतरच्या आयुष्यात असं झालं की पुढची 4 वर्ष 60 किलो पिठ भाजणी, एक नो काय ती ऑल्टो वगैरे सारखी एक छोटी गाडी मारुतीची येत असे स्टेट बँक ऑफ इंडियातनं. एक घोष म्हणून बंगाली बाई होती, ती सगळ्या कलिग्सची मिळून एक ऑर्डर मला देत असे आणि 60 किलो चकलीची भाजणी मी एका दिवशी देऊन टाकत. मग मोत्याचे उद्योग केले, मग इथे यायचं फर टॉईज शिकायच्या, मग तिथे जाऊन ते शिकवायचं. पैसा मिळवणं हे धुणं भांडी केली तरी मिळतो, तो कसा मिळवायचा आणि त्यात आपला मान कसा ठेवायचा. न वागताही कामं करता येतात, पण समोरच्याला वाटतं किती विनयशील आहे हे साध्य झालं पाहिजे. बरोबर बरोबर. वाकायचं कधीच नाही, कारण आपण काही गयगुजरे नाही होत्या. आपल्या आईवडिलांनी चांगल्या संस्कारांनी आपल्याला वाढवलंय, मोठं केलंय, फालतू गोष्ट ऐकायची नाही. पण त्याला असं कधी वाटतं का म्हणे की ह्याच्या मनामध्ये हा विचार आहे आणि तो हे काम. विनय दाखवता आलाच पाहिजे, वाकायची गरज नाही त्यासाठी, हे आलं पाहिजे आपल्याला. मग मी मोत्याचे दागिने विक, नारायणपेठी साड्या इकडनं घेऊन तिकडनं दुसऱ्या साड्या विक, अनेक उद्योग केले. मग इथे बनीठेरी म्हणून अंडर गार्मेंट्सचं दुकान चालवलं पुण्यात आल्यावर. बापरे. तिथे बसून मी B.Ed केलं, कारण सकाळी कस्टमरच नसायचं म्हणून तेव्हा B.Ed केलं. ते लेसन वगैरे घ्यायला जायचं. आता बघ मी BA MA व्हायलिन खैरागड, मग इथे येऊन मी B.Ed केलं का तर असावं आपल्याकडे, गरज आहे माहिती नाही. मग B.Ed झाल्यावर मी पाळणाघर काढलं. तेव्हा माझी 6 मुलं होती माझ्या पाळणाघरात. मग दुकान आणि पाळणाघर, पण माझी दुकानातली पार्टनरनी दुकान बंद करायचं ठरवलं, त्यामुळे मग मी दोन्ही टाईम जाऊ शकायची नाही, कारण पाळणाघर पण होतं. मग मी त्यावेळेला शाळा सुरू केल्या, 2-3 शाळा, सिम्बायसिस, सेवा सदन, कारण माझ्या 2 मुलांच्या फिया माझ्या मेसमधनं काढायच्या नाहीत हे मी ठरवलं होतं, म्हणजे खानावळीतनं. मग कशा काढायच्या, तर 1-1 तासाची नोकरी करायची, त्या शाळेतला पगार घ्यायचा आणि श्रेया आणि सत्यमच्या शाळेत भरायचा. त्याचा नियम हा होता की माझी दोन्ही मुलं 10वी झाली की त्या शाळा सोडून द्यायच्या आणि कोणाला तरी द्यायच्या, की माझं भागलं, हां तुमचंही भागेल, माझं भागलं, माझ्या फिया निघाल्या. असं करून मी ते बंद केलं. आणि मग त्यानंतर मी माझ्या वयाच्या 40शीला व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली स्वतः. 8 तास मी रोज रियाज केला, 3 वर्ष रोज 8 तास. तिथे मला विभवदादा मिळाला, विभवदादा खांडोळकर. ही माझी मेसची किंमत, माझी मौल्यवान गोष्ट मला मिळाली. तो माझ्या खानावळीत जेवायला यायचा, तेव्हा त्याला हे दिसायचं की ह्या बाईकडे व्हायोलिन आहे पण ही बाई वाजवत नाही. ताई झालाय का स्वयंपाक, बसूयात का 10 मिनटं. मी म्हणायची नको रे, उद्याला पण भाजी चिरायची, सकाळी 5:30ला रुटीन. त्यामुळे मी मदत करतो तुम्हाला. आपल्याला गुरु कसाही कुठूनही मिळतो. गुरु मोठाच असला पाहिजे असेल, तो माझ्यापेक्षा 15 वर्षांनी लहान, पण तो मला मदत करायचा. मग 10 मिनटं मी नरवर कृष्णा, कुठलं तरी नाट्यगीत वाजव, असं करत 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 मी रियाज केला.
43-44व्या वर्षी असं लक्षात आलं की आपल्याला सीडी घेऊन लोकांकडे जाऊन मी वाजवते, मला कुठेतरी कॉन्सर्ट द्या, हे म्हणणं जमत नाही आहे. आपल्याला प्रॉब्लेम येतो हे बोलायला. आपल्याला बेल वाजवतानाही आपल्याला राग येतो आपलाच. काय हे? मग म्हटलं ठीक आहे, आपण एकट्याने जे वाजवणार होतो ते 50 मुलांना शिकवू ना. 50 मुलं वाजवत आहेत व्हायोलिन. मग मी क्लासमध्ये आले. आज माझ्या क्लासला 10 वर्ष झाली. मजा आली ना. मला स्वतःला खूप मजा आली. मी त्यांची आणि माझी ही दुसरी किंवा तिसरीच भेट होती, पण मला असं वाटत होतं की मी त्यांचा सर्वात आवडतीचा विद्यार्थी आहे. मुळात त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्यालाच असं वाटत असणार, कारण त्या सहज कनेक्ट करतात प्रत्येक व्यक्तीसोबत. या पॉडकास्ट पाहून मला वाटतं की ध्येय, तत्व, आदर्शवाद हे आपण शिकलं पाहिजे, यावर आपण जगलं पाहिजे. अशाच अमेझिंग व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला काय छान वाटतं, काय चांगलं होऊ शकतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आम्ही असे बरेच व्हिडिओज तुमच्यासाठी लाईन अप केलेत. पुढच्या व्हिडिओपर्यंत राम राम.